नमस्कार. आम्ही आलेलो आहे कर्जत तालुक्यामध्ये राशिन या गावी आलेलो आहेत आणि राशिन येथे आमचं जे मूळ ठाणं आहे, आपण ज्याला म्हणतो की कुलदैवत असते प्रत्येकाची एक देवी. तर आम्हाला आमचे कुलदैवत हे आहे राशींची देवी आहे हे समजल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहे. तसं मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, आमचा प्लॅन बऱ्याच दिवसांचा होता पण आमचं येणं झालं नाही आहे. तर आम्ही नेक्स्ट टाईम लवकरच इथे व्हिजिट करणार आहोत, कारण आम्हाला इथे काही जास्त असं वाटलं नाही की खूप लांबचा प्रवास आहे. आम्ही फक्त एकच देवीचंच दर्शन घेतलं होतं, कारण आम्ही दरवेळी काय करतो 4-5 देव घेतो एकत्र, आणि मग त्यामुळे होतं आमच्यामध्ये काय होतं की ड्रायव्हिंग करणारा जो आहे ना, तर तो खूप ड्रायव्हिंग करत असतो. तर अशा पद्धतीने आम्ही इथे आमच्याकडे ड्रायव्हर देखील सगळेजण होते. हे चौघं देखील एकदम एक्सपर्ट लेवलचे ड्रायव्हर आहेत. आणि पण इथे जी बुलेरो आहे तर ती मात्र हे कमी अंतर असल्यामुळे माझे जे भाचे होते त्यांनी चालवली होती. तर आम्ही मंदिराच्या इथे आवारात आलेलो आहोत आणि इथे एंट्री पॉईंट आहे, तर गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि आम्ही आलेले आहेत इथे. तर येतानाच मी इथे जिथे पैसे वगैरे आपण दान करत असतो तर तिथे खूप लेडीज बसलेल्या दिसत होत्या. तर घरून अशी तयारी करून आलेलो आहोत की पैसे जे आहेत तर सगळ्यांना इथे दान करायचे आहेत, कारण खूप दिवसांनी आलेलो आहोत आणि देवीच्या दारामध्ये कधीही आपण दान केलेलं चांगलं असतं. तर इथे आता खणनाराची जी ओटी आहे पूर्ण जे आहे तर ते घ्यायचं आहे. आणि मला बरंचसं सामान जे आहे तर माझे नणंद आहे त्यांनी मला केंद्रातून आणून दिलेलं आहे, तर त्यामुळे ते सामान देखील माझ्याकडे एक्स्ट्रा आहे. मंगळसूत्र, नथ, खूप सुंदर पद्धतीचं जे सामान आहे तर ते त्यांनी मला आणून दिलेलं होतं. तर इथे जी ओटी घेतलेली आहे त्यापेक्षा देखील सुंदर असं सामान मला त्यांनी आणून दिल्यामुळे, यांच्याकडे बऱ्याचशा वस्तू नसतात आणि नव्हत्या पण, तर मला तिथे खूप चांगली मदत झाली. आणि खूप सगळं पॅकेट म्हणजे चुडा वगैरे सगळं जे देवीच्या ज्या बांगड्या असतात सगळं ते मला तिथे त्यांच्याकडनं मिळालेलं होतं. आणि इथे पण आम्हाला तर पूर्ण होतं म्हणून आम्हाला जे म्हणतात खजूर, नायटे, तुम्हाला जे काही मिळत असेल ते सगळं याच्यामध्ये मिळतं. आणि या सगळ्या गोष्टी जे आहे ना, तर मी देवीच्या दरवाजामध्ये गेल्यानंतर, आपण दर्शनाला गेल्यानंतर खरूज, नायटे, त्या सगळं सामान जे हे मी पहिलं घेत असते, कारण त्याने काय होतं मुलांना स्किन प्रॉब्लेम वगैरे जर होणार असले तर म्हणतात तर देवीचं हे सगळं सामान घेणं गरजेचं आहे. हे लहानपणापासून मी ऐकत आलेले होते, त्यामुळे मी हे सगळं सामान जे आहे तर ते मी घेतलेलं आहे. आणि पहिलं मी खरूज, नायटेन तेच घेत असते आणि नंतर बाकीचं ओटीचं मी सामान घेते. तर इथे आमच्या जवळच कोल्हारचे मंदिर आहे आणि त्या देवीला माझं जाणं अजून झालेलं नाही आहे. तर लवकरच कोल्हारच्या देवीच्या दर्शनाला आम्ही इथे जाणार आहोत. आणि इथे आम्ही मंदिरातनं जे आहे तर मंदिराच्या बाहेरच्या आवारातनं आम्ही एका दुकानातून हे सगळं जे आहे तर हे सामान आहे आपलं देवीचं ओटी भरण्याचं ते इथं घेतलेलं आहे. तर आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. इथे पुरणाचे नैवेद्य वगैरे मी घेऊन आलेले आहे. मी पहिल्यांदाच इथं आलेले आहे. तर सकाळी जसं की मागच्या व्हिडिओत मी म्हटलं होतं, पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे नैवेद्य बनवलेले होते. काही जास्त वेळ लागलेला नव्हता आम्हाला. आणि अशा पद्धतीने इथनं मी जे आहे तर ओटीचं सामान घेतलेलं आहे आणि इथे त्यांनी देखील त्यांचं सामान घेतलेलं आहे. तर इथे 250 रुपयाला जे आहे तर इथे सगळे सामान मी इथे घेतलेलं आहे. आणि इथे मी माझं जे पुरणाच्या नैवेद्याचा जो डबा आहे तो पण मी इथं घेतलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये दर्शनाला. तर अशा पद्धतीने खूप कडाक्याचं ऊन आहे आणि आम्ही उन्हातनं इथपर्यंत यायला आम्हाला जास्त वेळ नाही लागलेला, पण लगेच जाणवलं की आपण घरात राहतो आणि ऊन कसं जाणवत नाही. बाहेर गेल्यानंतर खूप जास्त उन्हाळा आहे. तर काय होतं की ह्या माझ्याबरोबर होत्या, त्यामुळे मला बरीचशी मदत झाली. यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे ज्या अजून मला माहिती नाही आहे. तर यांचं जे आहे केंद्रामध्ये जाणं येणं खूप असतं. आणि हा एकतर व्हेजिटेरियन आहे. माझ्या घरामध्ये व्हेजिटेरियनचा जे आहे हा प्रकारच नाही आहे. त्या व्हेजिटेरियन असल्यामुळे देवधर्म जे आहे तर त्यांच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात आहे आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने जमून जाते. तर इथे आहेत नैवेद्य जे डब्यात भरून आणलेले होते. तर इथे मी ते नैवेद्य वगैरे सगळे आता एका पत्तरवाळी मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने नैवेद्य घेतलेले होते आणि इथे आता मीच इथे नैवेद्य लगेच भरून घेणार आहे. म्हणजे तिथे देवीच्या तिथे गेल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचे आहे आणि मग तसंच ताटचे आहे तर ते बाहेर जे असतात त्यांना आपल्याला इथे वाटायचं असतं. तशा पद्धतीने पुरण देखील आणलेलं आहे. ते पुरणाची देवी करणार आहोत आणि त्याची इथे आम्ही आरती घेणार आहोत. तर इथे आम्ही जोडीने आरती घेतलेली होती. तर अशा पद्धतीने जोडीने आरती घेतल्यानंतर म्हणतात की मंदिरामध्ये चांगलं असतं. तर अशा पद्धतीने आता मी दर्शनसुद्धा इथे छान असे आमचे दर्शन देवीचे झालेले आहेत. आणि खरं तर देवीच्या दर्शनाचा देखील ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहेच. आणि इथे आर्यन, आयेश आणि हे सगळे तिघे इकडे तिकडे फिरत आहेत. पप्पू आणि तात्या तिकडे बसलेले आहेत. त्यांचे दर्शन अगदी निवांत झाले होते. आम्हाला वेळ लागला होता
कारण आम्ही ना अर्धा पाऊण तास बाहेरच होतो पूर्णाचे दिवे वगैरे करायचं. त्यामध्ये आमचं जे खणनाराचे ओटीचं जे सामान होतं ते देखील आमचं खाली पडलं होतं, माझ्या हातातनं खाली पडलं होतं. तर त्यानंतर मी ते सगळं गोळा करून घेतलं आणि मग आम्हाला तिथे पण आमचे 4-5 मिनटं केले. त्याच्यानंतर बरेचसे फळं देखील आणायचं मी घरनं विसरले होते आणि फळं जे होते ते यांनी आणलेले होते. बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या काही गडबडीमध्ये अगदी अचानक प्लॅन केल्यानंतर विसरतात, अशा पद्धतीच्या गोष्टी झालेल्या होत्या. तर तुम्ही देवीचं दर्शन इथं बघू शकता आणि खूप सुंदर अशी देवी आहे. इथे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे देवीचा, की देवी किती छान आहे. बाहेर रांगोळी पण मस्त काढलेली आहे. तर इथे बसलेले आहेत माझे लहाने सासरे बाहेर निवांत मस्त. तर आता आम्ही ना इथे जे आहे तर स्त्रीसुक्त आणि पुरुष सुक्त हे दोन्ही वाचन करणार आहोत. माझी जास्त प्रॅक्टिस नाही आहे वाचनाची. मी एकदा दोनदाच वाचलेलं आहे, माझी प्रॅक्टिस नसते. केंद्रामध्ये हे जातात त्यामुळे खूप प्रॅक्टिस आहे आणि आमच्या दोघींचा जो आहे तर ताळमेळ बसणारा नाही आहे, त्यामुळे त्यांनी ते वाचून घेतलं आणि इथे आम्ही एकदाच वाचलं. ते खूप वेळ वाचायचं होतं पण आम्ही एकदाच निवडलं कारण आम्हाला रिटर्न लवकर 5-6 आम्हाला रिटर्न घरी जायचं होतं. आम्ही निवांत एकाच देवीचा दर्शनाचा प्लॅन केला होता. मध्ये आम्ही कुठलंच दर्शन करायचं असं ठरवलेलं नव्हतं, त्यामुळे आमचं दर्शन देखील खूप निवांत झालं. आणि इथे महादेवाचं मंदिर आहे. खरं तर ओम नमः शिवाय म्हटल्यानंतर माझ्या जे अंगामध्ये काय म्हणतात ना वेगळीच देवाची जी आहे ना तर ते वेगळंच खरंच मला ओम नमः शिवायच्या मंदिरात गेल्यानंतर जेवढी मला शांतता भेटते ना मला कुठल्याच मंदिरात गेल्यानंतर मिळत नाही आहे. आणि अक्षरशः तुम्ही आतमध्ये बघू शकता अगदी छोटंसं मंदिर आहे, पण तिथे गेल्यानंतर जी मनाला शांती भेटली आणि मी खूप वेळा म्हटलं की खरंच इथं बसायला पाहिजे. खूप वेळा अगदी छोटं मंदिर आणि अगदी थंडगार असं मंदिरातनं बाहेर येण्यासारखं वातावरण होतं. मला खूप छान आणि खूप मस्त वाटलं इथं. तर इथे छान असा अभिषेक चालू असतो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पिंड आहे आणि मला खूप आवडलं. इथे महादेवाचं इथे मंदिर आहे. इथे मला कालभैरवनाथाचं देखील मंदिर सगळ्यांचं दर्शन झालं. म्हणजे माझी मनातली जी इच्छा आहे तर ते इथे दोघांचं देखील दर्शन माझं झालं. खूप छान वाटतं जेव्हा आपल्या मनातले देव आपल्याला आपल्या समोरासमोर भेटतात. आणि इच्छा होती देवीला जाण्याची. महादेवाच्या मंदिरानंतर जेवढं प्रसन्न वाटलं मला तेवढं कुठं वाटत नाही आहे. आणि कालभैरवनाथ माझ्या माहेरचे देव आहे, तर हे तीनही देव मला इथे एका ठिकाणी भेटले. आणि तुम्ही बघू शकता यमाई देवी किंवा अंबा माता देखील म्हणतात. खूप सुंदर देवी आहे आणि खूप छान वाटलं दर्शनाला येऊन. कर्जत तालुक्यामध्ये ही देवी आहे. खूप सुंदर देवीचं दर्शन झालेलं आहे मनमोकळं. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कर्जत तालुक्यातील राशीन देवीला तुम्ही कधी गेला आहेत का, गेला असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमची जी कुलदैवत आहे ते काय आहे ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. माझं दर्शन तर खूप छान झालं आहे. तर भेटू नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत टाटा, बाय बाय.